चंपकला शाबासकी मिळाली. चंपक डोंगरागावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांना मदत केली. चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली. त्यातील एक केळे खाऊन साल सडकेवर टाकले. मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले. पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसवले. पाणी दिले. चूक मुलाने केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबाची माफी मागितली. आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली. सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला.